सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार. महाराष्ट्र शासन 17 जून 2025च्या शासन निर्णयानुसार शाळा सुरक्षा, धोका, जोखीम आणि असुरक्षिततेचे विश्लेषण या शीर्षकाखाली महाराष्ट्र शासनानं एक अभ्यासक्रम विकसित केलेला आहे, जो आपल्याला आय गॉट कर्मयोगी या प्लॅटफॉर्मवरून पूर्ण करायचा आहे. आपण कुठलंही क्रोम ब्राउझरला वेबसाईटला न जाता आपण काय करायचं आहे की प्ले स्टोअरमध्ये जाऊन आय गॉट कर्मयोगी हे नाव सर्च करायचं आहे आणि हे नाव सर्च करून हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी हे ॲप्लिकेशन ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्याच्यामुळे माझ्या ॲपच्या समोर ओपन हे बटन दिसते आहे. परंतु आपण हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर अगोदर तिथे इन्स्टॉल दिसेल आहे, त्या ठिकाणी आपण इन्स्टॉल या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल या बटन क्लिक केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन हे डाउनलोड होईल आहे. डाउनलोड झाल्यानंतर ते रजिस्टर कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला असा प्लॅटफॉर्म दिसेल की ज्या ठिकाणी साइन इन नावाचं बटन दिसेल आहे. या साइन इन नावाच्या बटनवर क्लिक न करता आपल्याला स्वाईप करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी हे सर्व गोष्टी वाचून घेतल्यानंतर साइन इन या बटनला क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर सर्वात खालच्या बाजूला म्हणजे स्वाईप करून आपल्या लक्षात येईल की रजिस्टर्ड हिअर या नावाचं आपल्याला बटन दिसतं आहे खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये. त्या ठिकाणी आपण रजिस्टर्ड हिअर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याकडे डायरेक्ट लिंकसुद्धा नाही आहे आणि QR कोड पण नाही आहे. त्यासाठी आपल्याला अजून पुन्हा खाली इफ यू नो युअर ऑर्गनायझेशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे, क्लिक या बटनवर, आणि इथे आपण पूर्ण आपले डिटेल भरून घ्यायचे आहे. सर्वप्रथम आपण आपलं पूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे. पूर्ण नाव लिहून झाल्यानंतर आपल्याला आपलं ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ग्रुप सिलेक्ट करून घ्या आणि ग्रुप सिलेक्ट झाल्यानंतर सर्वात त्याच्या खाली दिलेला ईमेल ॲड्रेस आपल्याला स्वतःचा टाकून घ्यायचा आहे. हा ईमेल ॲड्रेस नेहमीसाठी आपण लक्षात ठेवा. बरेच वेळा आपण ईमेल ॲड्रेस आपला विसरून जातो आहे. त्यामुळे जो ईमेल ॲड्रेस आपण इथे टाकणार आहोत त्या ईमेल ॲड्रेसवर OTP येणार आहे. सेंड OTP या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं ईमेल अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी आलेला OTP या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. जसं की माझ्या मेलवर आलेला मी OTP या ठिकाणी टाकतो आहे आणि तो OTP या ठिकाणी टाकल्यानंतर पुढील क्रिया आपल्याला करता येणार आहे. बघा इथे जे OTP आलेले आहे ते OTP टाईप केल्यानंतर व्हेरीफाय OTP या ठिकाणी क्लिक केलं. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर घालून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर घातल्यानंतर सुद्धा इथे सेंड OTP या बटनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर मॅसेजमध्ये जाऊन आपलं OTP चेक करून घ्यायचं आणि आलेलं OTP त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा इन्सर्ट किंवा टाईप करायचं आहे. या ठिकाणी मोबाईल नंबरवर आलेला OTP आपण टाईप केलेला आहे आणि व्हेरीफाय OTP सुद्धा झालेला आहे. त्यानंतर सेंट्रल आणि स्टेट असे दोन ऑप्शन या ठिकाणी आलेले आहेत. आपण या ठिकाणी स्टेट निवडून या ठिकाणी आत्ता मात्र महत्त्वाची स्टेप असणार आहे, ती म्हणजेच आपलं गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आपल्याला शोधून घ्यायचं आहे आणि ते गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आपलं असणार आहे महाराष्ट्र. असं सर्च केलं तर आपण या ठिकाणी महाराष्ट्राचे एज्युकेशन डिपार्टमेंट, प्रायमरी एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसेल आहे. किंवा आपण डायरेक्ट कीवर्डसुद्धा या ठिकाणी टाईप करून घेऊ शकताय, प्रायमरी एज्युकेशन, आणि सर्च करून घ्या. एज्युकेशन टाईप झाल्यानंतर सर्च करून घेतल्यानंतर तुम्हाला प्रायमरी एज्युकेशन अँड स्पोर्ट अंडर महाराष्ट्र ह्या ऑप्शन दिसेल आहे. या ऑप्शनवर आपण क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर खाली डन नावाचं बटन दिसेल. त्या डन नावाच्या बटनला क्लिक केलात तर आपल्याला आपलं ऑर्गनायझेशन सिलेक्ट झालेलं दिसेल आहे. त्यानंतर आपल्याला खाली 2 चेकबॉक्स दिसतात. त्या दोन्ही चेकबॉक्सला आपल्याला टच करून पुढील क्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. त्याला आपण सेटअप केल्यानंतर आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं दिसेल आहे. थँक्यू फॉर युअर रजिस्ट्रेशन या ठिकाणी असं मेसेज दिसेल आहे. आता आपण पुन्हा लॉग इन करण्यासाठी जी लिंक आपल्या ईमेलवर आलेली असेल त्या ठिकाणी आपला पासवर्ड आपल्याला सेट करावा लागणार आहे. कारण लॉग इन करण्याच्या अगोदर आपला पासवर्ड क्रिएट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ईमेल अकाउंट ओपन करून घ्यायचा आणि त्यामध्ये क्रिएट पासवर्ड या बटनवर जाऊन आपण
सर्वप्रथम पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी पासवर्ड क्रिएट करत आहे. मी माझ्या अकाउंटचा पासवर्ड क्रिएट करण्यासाठीची लिंक माझ्या जीमेलला आलेली होती. सेम त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा आपला पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. जो पासवर्ड आपण न्यू पासवर्डमध्ये घालणार आहोत तोच पासवर्ड आपल्याला कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी सुद्धा टाईप करून घ्यायचा आहे. म्हणजेच जो पासवर्ड आपण सेट करणार आहोत तो दोनदा आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला अकाउंट जो आहे तो आत्ता या ठिकाणी ॲक्टिवेट झालेला दिसेल आहे. थोड्या वेळानंतर आपल्याला पुन्हा ॲप ओपन करून त्या ठिकाणी साइन इन या बटनवर क्लिक करायचं. साइन इन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज ओपन झालेला दिसेल, ज्या ठिकाणी आपला जीमेल ॲड्रेस टाकायचा जो रजिस्टर करताना आपण घातलेला होता. आणि त्यानंतर आपण आत्ता नुकतंच जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्डसुद्धा त्या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण व्हेरीफाय बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर लॉग इन या बटनला क्लिक केलं की आपलं अकाउंट या ठिकाणी क्रिएट झालेलं, लॉग इन झालेलं दिसेल आहे आणि आपले ॲप व्यवस्थित सुरू झालेलं लक्षात येईल आहे. अशा प्रकारे आपण कर्मयोगी या आयगॉट कर्मयोगी या प्लॅटफॉर्मवर आपण रजिस्टर कसं करायचं हे या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. आशा करतो की आपल्याला या व्हिडिओमध्ये घेतलेली संपूर्ण माहिती समजली असेल आणि कुठलीही शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय. नक्कीच आपले प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह केले जातील आहे.